गेल्या 5 वर्षांपासून चर्चेत असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हणत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. दाखल केल्या गेलेल्या याचिकेत माजी मंत्री आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांना गंभीर आरोप करण्यात आले. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला त्या दरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं असा सवाल याचिकेतून विचारण्यात आला. याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली. तसेच 13 आणि 14 जून 2020 रोजीचं सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचंही मोबाईल लोकेशन तपासले जावे. तसेच या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरात आदित्य ठाकरेंशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतच्या आरोपांचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. 8 जून 2020ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी दिशाच्या पार्टीत आदित्य ठाकरे पोहोचले होते असा आरोप करण्यात आला. दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंकडून पोलिसांना अनेक फोन करण्यात आले. तसेच प्रत्यक्षदर्शींना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. दिशा सालियन दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची व्यवस्थापक होती. 8 जून 2020 रोजी इमारतीच्या छतावरून पडून संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सुशांतच्या आत्महत्येच्या एका आठवड्यापूर्वी मुंबईत तिच्या घराच्या बाल्कनीतून ती खाली पडली. पोलिसांनी या घटनेची आत्महत्या म्हणून नोंद केली, परंतु या प्रकरणावर अनेक आरोप आणि प्रत्यारोप झाले. भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशाची हत्या झाल्याचा आरोप केला. या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला.